नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण खूप वेगळा, एकदम झटपट तयार होणारा आणि खायला तेवढाच अप्रतिम चवीचा असा पदार्थ बनवलेला आहे. तर हा आहे तो उपमा नाहीये किंवा आपल्याकडचा पदार्थ नाहीये, तर हा पदार्थ आहे कोकणी आणि हा पदार्थ स्पेशल पावसाळी पदार्थ आहे. आणि जेव्हा पावसाळ्यामध्ये कसं संध्याकाळच्या वेळी आपण हलका-फुलका आहार घेतो, तर त्यावेळी असा पदार्थ बनवून जर खाल्ला तर एकदम झटपट होणार आहे आणि चवीला तेवढाच अप्रतिम चवीचा आहे. तसेच हा पदार्थ पोटभरीचा आहे आणि आजारी व्यक्तींसाठी सुद्धा आपण हा पदार्थ बनवू शकतो. कारण आजारी व्यक्तींना कसं तोंडाला चव नसल्यावर कुठलाच पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. तर त्यावेळी सुद्धा आपण हा पदार्थ बनवू शकतो. तर त्यासाठी आपण घेतलेला आहे छोटी मीडियम आकाराची वाटी, 1 ते 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता थोडीशी मोठ्या आकाराची वाटी आहे, तर त्या वाटीने मी 2 वाटी ताक घेतलेलं आहे. तर हे 2 वाटी ताक घालून आपण पिठाची कन्सिस्टन्सी पाहणार आहोत, कशा प्रकारे पीठ होते. तर त्यानुसार मला परत 1 वाटी पाणी घालावं लागलं, तेव्हा आपलं पिठाची कन्सिस्टन्सी जी आहे ती व्यवस्थित झाली. तर हे पाहता आपलं पीठ आपण विस्करनेच हलवून घ्यायचे, म्हणजे आपल्या पिठामध्ये जे आहेत ना गाठी अजिबात होणार नाहीत. तर हे पहा. आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ घालायचे. मीठ तुम्ही चाखून पाहून परत आणखीन घालू शकता. तर आता मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि ही पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. अशा रीतीने आपल्याला हे पातळ बनवून घ्यायचे. आणखीन थोडंसं पाणी घातलं, मला थोडंसं घट्टसर वाटलं ते. तर झटपट होणार आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण हे मीठ घातलेलं आहे. मीठ आपण आणखीन आवश्यकतेनुसार परत घालणार आहोत आणि 1 चमचाभर साखर घातलेली आहे. तर आता आपण ह्याला फोडणी घालण्यासाठी गॅसवर कढई ठेवणार आहोत. तर त्यासाठी मी फोडणी घालताना 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या थोड्याशा मोठ्या मोठ्या ठेचून घेतलेल्या आहेत. आणि आता आपण गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. एकदम कमीत कमी साहित्य, पण चवीला म्हणाल तर खूप अप्रतिम लागतो हा पदार्थ. तर आता आपण तेल तापलं की घातलेली आहे मोहरी, नंतर घातलेली आहे 1 चमचा उडीद डाळ, नंतर हिरवी मिरची घातलेली आहे थोडीशी कट करून, कढीपत्ता आणि आपण ठेचून घेतलेलं लसण, नंतर चिमूटभर हिंग पण घातलेला आहे. तर आता हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. लसणाचा जो कलर आहे तो पूर्ण चेंज झालेला पाहिजे, थोडासा गोल्डन कलर यायला पाहिजे लसणाला. तर आता आपण हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. तर तुम्ही आपला व्हिडिओ कुठून पाहत आहात तर ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. तर मी स्पेशली मराठवाड्यातील आहे आणि हा पदार्थ मी पहिल्यांदाच ट्राय केलेला आहे, पण छान बनला होता. तर आता आपण ही फोडणी तयार झाल्यानंतर थोडीशी हळद घातली आणि आपण हे मिश्रण तयार करून घेतलं होतं, तर ते फोडणीमध्ये घातलेलं आहे. आता ह्या मिश्रणाला आपल्याला सतत हलवत राहायचे. तर याच्यामध्ये गाठी होणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची आणि कंटिन्युअसली हे हलवत राहायचे, म्हणजे त्याच्या गाठी होणार नाहीत किंवा ते खाली चिकटणार नाहीत. तर हे पहा, आता आपण जसं जसं हलवत आहेत ना तसं तसं हे पीठ आहे ते घट्ट होत चाललेलं आहे आणि थोडंसं फुगल्यासारखं वाटत आहे. मगाशी टाकल्यानंतर जे आहे ते त्याची क्वांटिटी आहे ती कमी वाटत होती, पण आता जसं ते थोडं शिजल्यासारखं वाटत आहे तर ते फुगल्यासारखं झालेलं आहे, म्हणजे त्याची क्वांटिटी जास्त झालेली आहे. कलर किती सुंदर दिसत आहे बघा. आणि आता याला 6 ते 7 मिनिटांपर्यंत आपण असंच हलवत राहिलेलं आहे. वरतून आता चवीनुसार मी परत थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता आपली तयार झालेली आहे ही कोकणी उकड, तांदळाच्या पिठाची उकड. आणि हे पाहता ह्याचा कलर, टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे, एकदम फ्लफी बनलेला आहे आणि एकदम हलका फुलका पण पोटभरीचा पदार्थ आहे. तर आता सध्या आहेत पावसाळ्याचे दिवस आणि तुम्हाला सुद्धा पावसाळ्यामध्ये नेहमीच भजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा नवीन आणि युनिक पदार्थ तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर आता आपली झालेली आहे तांदळाची उकड आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.